काय झालं श्रावणी? तू अचानक असा विचार का करायला लागलेस? शुभू बघ ना, काही दिवसांपूर्वीपर्यंत मी माझ्या बाबांची लाडकी लेक होती. लकी होते त्यांच्यासाठी. माझा प्रत्येक हट्ट पुरवायचे ते. माझा एकही शब्द पडू द्यायचे नाही. आणि आता तर त्यांना माझं तोंडही बघायचं नाहीये रे. जणू काही मी कोणीच नाही आता त्यांची. श्रावणी, आज जी गोष्ट नाहीये ती परवा नसेलच असं नाहीये ना? म्हणजे काय म्हणायचं तुला? हे बघ, आज साहेब तुझा तिरस्कार करतही असतील, पण एक दिवस असा येईल तू त्यांची परत लाडकी मुलगी होशील, त्यांची लकी मुलगी बनशील. खरंच का? म्हणजे होईल का कधी असं? श्रावणी, तू अलकनंदाला कडक शब्दात सुनवून आणलेस. विसरलीस? त्यासनी चॅलेंज देऊन आली आहेस. तू आता अचानक असा तुझ्या क्षमतेवर शंका का घ्यायला लागलेस? नाही श्रावणी, आता जे बोललीस ते करून दाखवायची वेळ आली. आता मागे हटायचं नाही. अलकनंदा मॅडमांना असा धडा शिकव की त्या पुन्हा मान वरती करून उभ्या नाही राहिल्या पाहिजे. श्रावणी, लढ. साहेबासनी त्यांच्या जाळ्यातनं काढ आणि पुन्हा मिळव. तुला आगीसारखं भडकावं लागणार. आता मागे हटायचं नाही. श्रावणी आहेस तू, श्रावणी. साहेबांची अल्लड, अवखळ आणि जिद्दी श्रावणी. आणि हे सगळं करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शुभू, जर खरंच असं झालं ना तर मला खूप आनंद होईल. माझे बाबा मला पुन्हा मिळतील.